नकळत सारे घडले भाग 8. अधीर मीटिंगसाठी ऑफिसच्या बाहेर निघत होता. तेवढ्या समोर सावनी येत होती. सावनीला जरा अस्वस्थ वाटले जेव्हा तिने अधीरचा थंड चेहऱ्याकडे पाहिले आणि लक्षात आले की अधीरने मला त्या रात्रीची व्यक्ती समजले आहे. पण ती हे सांगण्यास तयार नव्हती, कारण अधीरशी जवळीक साधणे तिच्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे तिला समजले. पूर्वी कंपनीचे संचालक नेहमीच अन्वीची प्रशंसा करत असत, परंतु आता त्यांनी इंटर्नशिपसाठी अन्वीची जागा काढून टाकली आणि ती मला दिली. हे सर्व अधीरमुळेच घडले. त्यामुळे सावनीला वाटले की तिने अधीरच्या जवळ जावे. सावनीला विश्वास होता की देवानेच तिला अशी संधी दिली आहे. ती आयुष्यात आलेली इतकी चांगली संधी सोडू शकत नव्हती. सावनीने वर पाहिले आणि म्हणाली, मी विचार केला आहे. अधीरने तिच्याकडे पाहिलं. जेव्हा तिने हे ऐकलं की त्या आश्चर्य वाटलं की तिने इतक्या लवकर आपलं मन बनवलं. सावनी पुढे म्हणाली, मला काहीही नको आहे. सावनीचा अंदाज होता की अधीर त्या व्यक्तीसोबत झोपला असावा आणि म्हणूनच तो तिच्याशी लग्न करण्यास तयार होता. तिला वाटले की जर तिने सुरुवातीपासूनच अधीरला लग्नासाठी हो म्हणाली किंवा त्याला इतर गोष्टी देण्यास सांगितले असता तर ती खूप लालची आहे हे त्याला कळेल. त्यामुळे तिने लग्नाला नकार दिला आणि म्हणाली, काहीही गरज नाही, मला फक्त तुमची मैत्रीण बनून राहायचं आहे. अधीरने आपले ओठ घट्ट दाबले आणि हळू आवाजात म्हणाला, तुला खात्री आहे का? सावनीने होकार दिला. बोलण्यापूर्वी अधीरने तिच्याकडे थोडा वेळ पाहिले आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो. त्याने अंदाज लावला की कदाचित तिला काल रात्री झालेल्या घटनेला फक्त एक चुकी समजली असेल. अधीर म्हणतो, मी तिच्यावर जबरदस्ती करणार नाही. अधीर सावनीसोबत थोड्याच वेळ बोलतो. त्यानंतर त्याला मीटिंगला लेट होत होतं म्हणून तो बाहेर निघून गेला. एकीने अन्वी पण ऑफिसला येते. तिला माहीत होते की सावनीला तिच्या जागेवर काम करायला दिले आहे आणि अन्वीला सावनीची पोस्ट दिली आहे. अन्वी काहीच म्हणत नाही. ती तिच्या कॅबिनमध्ये जाऊन कामाला लागते. तिला माहीत होतं तिला हा जॉब स्वतःसाठी किती महत्त्वाचा आहे. काम सुटायची वेळ झाली होती, पण तिला जायचे नव्हते. तिला अधीरच्या घरी पण नव्हते जायचे आणि तिला स्वतःच्या घरी पण जायचे नव्हते. ती फक्त तिचा वेळ घालवण्यासाठी कंपनीमध्ये बसली होती. असो, ती कंपनीमध्ये सावनीचे पेंडिंग काम करू शकत होती. ती येथे शांत होते आणि इथे कोणीही तिला त्रास देत नाही. त्यामुळे तिला ते खूप आवडले. कोणीतरी अन्वीच्या कॅबिनमध्ये आत आल्याचा आवाज आला. अन्वीने दाराकडे पाहिलं तर तो अमित होता. अमित हा अन्वीचा आणि अधीर या दोघांचा फ्रेंड होता. अमित आत आला आणि अन्वीला पाहून विचारले, तू इथे अजून का बसली आहेस? अन्वीने उत्तर दिले, मी आता निघणारच होते. असे सांगितल्यावर तिने फाईल बंद करून टेबलावर ठेवली. ती मग उठली आणि हसत म्हणाली, अमित, तू इथे कसा काय? अमित म्हणतो, मी तुला थँक्स म्हणायला आलो आहे. शेवटी तू मला मदत केलीस ना. अमित हसत म्हणाला, चल जाऊया, मी तुला छान रेस्टॉरंटला जेवण्यासाठी घेऊन जातो. अन्वीने मान हलवली आणि नकार दिला. काय झालं? अमितच्या लक्षात आलं. अन्वीची मनस्थिती वाईट होती. अमितने विचारले, काय झाले? तू नाराज आहेस का? अन्वीने दूर पाहिले आणि उत्तर दिले, काही नाही. अमितचा विश्वास बसला नाही आणि त्याने पुन्हा विचारले, काय झाले? मला सांग की तुझा माझ्यावर विश्वास नाही. अवनी म्हणाली, ते काही नाही, पण परत घाईघाईने स्पष्टीकरण दिले. मग तिने एक लांब श्वास घेतला. मी आता तुमच्या डिपार्टमेंटला काम करत नाही. आता मी तुमची सहकारी नाही. तू असे का बोलतेस? ते ऐकून अमितने लगेच भुवया उंचावत पुढच्या सेकंदाला त्याने थंडपणे विचारले, तुझी जागा कशी गेली? सीओने कोणाला जागा दिली?
मी आत्ता जाऊन त्यांना बोलतो. अन्वीने वारंवार नाही नाही म्हणले आणि त्याला थांबवले आणि म्हणाले, जाऊ नकोस.